परभणी हिंसा के मामले में आरपीआई आठवले समूह की ओर से आज सोमवार को उल्हासनगर बंद का आह्वान किया गया था। इस बंद को उल्हासनगर शहर में मिला जुला असर देखने को मिला है। उल्हासनगर 3 व 4 के फर्नीचर बाजार व प्रमुख बाजार वैसे भी सोमवार को बंद होती है, बावजूद शहर पूरी तरह बंद देखा नहीं गया। व्यापारी नेता दीपक छतलानी द्वारा दोपहर 1 बजे तक बंद का आह्वान किया था, लेकिन आरपीआई कार्यकर्ता उसके बाद भी दुकानें बंद करवाने आ रहे थे। उल्हासनगर 4 के आरपीआई आठवले समूह के कार्यकर्ता व्यापारियों और चोपड़ा कोट क्षेत्र शहाड़ में बंद कराने निकले थे। शहाड़ फाटक चौक, नेहरू चौक बाजार में भी व्यापारियों ने बंद के समर्थन में अपनी दुकानें दोपहर तक बंद रखीं। इस बंद में कैंप 5 के आरपीआई आठवले समूह के कार्यकर्ताओं ने बंद हर जगह कराने निकले थे। वंचित बहुत आघाड़ी ने भी परभणी घटना का निषेध प्रकट किया है। परभणीला जी दुर्घटना घडली, भारतीय राज्यघटनेची त्या ठिकाणी नासधूस करण्यात आली, त्याचा निषेध म्हणून आम्ही अतिशय कमी काळामध्ये आमचे पक्षाचे नेते माननीय नामदार रामदासजी आठवले, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी आदेश दिला आणि त्या आदेशानुसार आज 16 तारखेला 16 डिसेंबरला संपूर्ण उल्हासनगर शहर बंद करण्याचा पक्षाने निर्णय घेतला। शहरातले व्यापारी असतील, रिक्षा चालक मालक असतील, नागरिक असतील, यांनी चांगल्या पद्धतीने आम्हाला प्रतिसाद दिला। भारतीय राज्यघटना ही कुठल्या एका पक्षाची, एका समाजाची नाहीये, संपूर्ण भारतातल्या प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे त्याचं घटनेचं पावित्र्य राखण्याची, आणि त्या जबाबदारीच्या भावनेतनं आम्ही आजचा हा बंद पाळलेला आहे। रिपब्लिकन पक्षाची जिल्हा कार्यकारिणी, उल्हासनगर शहर जिल्ह्याची कार्यकारिणी आणि आम्ही माननीय प्रांत अधिकारी यांच्याकडे पक्षाच्या वतीने निवेदन दिलं। त्यासोबतच माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 यांना सुद्धा आताच निवेदन दिलं आणि आमची भूमिका पत्रामध्ये नमूद केली आहे। अशा पद्धतीची दुर्घटना भविष्यात घडू नये म्हणून शासनाने उपाययोजना करावी आणि जे दोषी आहेत त्या दोषींवर कडक कारवाई करावी, अशा पद्धतीचं निवेदनामध्ये नमूद केलंय। प्रांत अधिकारी यांनी सुद्धा आम्हाला आश्वासन दिलं की हे निवेदन माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत शासनाला पाठवू। माननीय पोलीस उपायुक्त यांनी सुद्धा हे निवेदन आम्ही योग्य त्या चॅनलच्या मार्फत शासनाला पाठवू, अशा पद्धतीचं आश्वासन दिलंय। मी आजच्या या झालेल्या बंद यशस्वीमध्ये जे जे सहभागी आहेत, नागरिक असतील, व्यापारी असतील, रिक्षा युनियन असेल, त्यांना सगळ्यांना आजच्या या बंद मध्ये सहकार्य केल्याबद्दल मी त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो। धन्यवाद। जय भीम, जय महाराष्ट्र, जय झुलेलाल।